Hello everyone. आज आपण डिस्कस करणार आहे. टुडे विल बी डिस्कस अबाउट दॅट नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम और एक्सपांडेड नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम इन इंडियामध्ये. ओके, सो आपण इम्युनायझेशन प्रोग्रामबद्दल डिस्कस करणार आहे. सो या इमेजमध्ये तुम्हाला दिसते की इम्युनायझेशन मीन्स वॅक्सिनेशन प्रोग्राम या ठिकाणी अरेंज केलेला आहे इन चिल्ड्रन्समध्ये. सो कोणत्या कोणत्या टाईपचे प्रोग्राम्स आपल्याला किंवा कोणत्या कोणत्या टाईपच्या वॅक्सिन इन्क्लुडिंग आहे प्रोग्राममध्ये ते आपण आज या ठिकाणी बघणार आहे. ओके, त्यानंतर इम्युनायझेशन म्हणजे काय, इट लेट्स बिगिन. ओके, इम्युनायझेशन आपण का करतो, कारण की आपल्याला जे पण प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेससाठी आणि प्रमोशन ऑफ आपली हेल्थसाठी आपण इम्युनायझेशन करतो. त्यानंतर कंटेंट आपले आजचे काय, इम्युनायझेशन काय, इम्युनायझेशन प्रोग्राम अँड शेड्यूल असणार आहेत. ओके, त्यानंतर वॅक्सिनेशन अँड देअर टाईप्स असणार आहे, कोणत्या टाईपच्या वॅक्सिनेशन आहे. ओके, या ठिकाणी तुमची कोड चेनसुद्धा या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. ओके, त्यानंतर रोल ऑफ नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्स इन कम्युनिटीमध्ये काय असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. सो आपण फर्स्ट वन स्टार्ट करणार आहे. इम्युनायझेशन म्हणजे काय, तर मेकॅनिझम ऑफ द बिल्डिंग. ओके, आपण डेफिनेशन बघू. द मेकॅनिझम ऑफ द बिल्डिंग इम्युनिटी थ्रू द आर्टिफिशियल मीन्स इट इज कॉल्ड द इम्युनायझेशन. ओके, सो तुमची इम्युनिटी बिल्ड करणार. ओके, सो तुम्हाला जे पण डिसीजेस आहे त्या डिसीजेसपासून क्युअर करणार किंवा प्रिव्हेन्शन करणार, आपण त्याला इम्युनायझेशन असं बोलतो. इम्युनायझेशन आपण का करतो, कारण की आपल्याला माहिती आहे सम डिसीज फॅक्टर जे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होते. ओके, सो द अँटीजन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणार. ओके, सो अँटीबॉडी विल बी अफेक्ट. ओके, किंवा अँटीबॉडी त्याच्या अगेन्स्ट वर्क करणार, आपण त्याला इम्युनायझेशनमध्ये काउंट करतो. ओके, सो इट आर्टिफिशियल आहे, नॅचरल नाही. आपली नॅचरल इम्युनिटी डिफरंट आहे आणि हे आर्टिफिशियल इम्युनायझेशन आपण प्रोव्हाइड करतो आपल्या बॉडीला की प्रिव्हेन्शन करण्यासाठी डिसीजेस. ओके, तर आता ऑब्जेक्टिव्स ऑफ इम्युनायझेशन काय आहे, प्रमोटिंग हेल्थ अँड लाईफ एक्सपेक्टन्सी. ओके, त्यानंतर आहे कंट्रोलिंग द इन्फेक्शन अँड देअर कॅरियर, रेड्यूस इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, रेड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. ओके, त्यामध्ये काय बघणार आपण, प्रमोशन ऑफ हेल्थ अँड लाईफ एक्सपेक्टन्सी. ओके, त्या ठिकाणी आपण इम्युनायझेशन का करतो, कारण की प्रमोशन करण्यासाठी आपली हेल्थ, गुड हेल्थसाठी, आणि त्यानंतर कंट्रोल करतो आपण इन्फेक्शन. ओके, सम इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये प्रिव्हेंट झाले पाहिजे. ओके, आपल्याला क्युरेबल रेट आपला इन्क्रीज झाला पाहिजे. ओके, त्यासाठी आपण इम्युनायझेशन करतो. रेड्यूस इन्फंट मॉर्टॅलिटी रेट असेल, मॉर्टॅलिटी रेट मीन लाईक डेथ रेट असेल. ओके, इलनेस रेट असेल ते डिक्रीज होणार. रेड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट असेल. ओके, मॅटर्नलमध्ये पण सुद्धा डिक्रीज द डिसीजेस रेट असेल. ओके, ते डिक्रीज करण्यासाठी आपण इम्युनायझेशन करतो. त्यानंतर वॅक्सिन अँड देअर टाईप्स कोणते कोणते आहेत. ओके, अबाउट वॅक्सिन्स, एनी प्रिपरेशन ऑफ वीकेंड or kill bacteria or viruses introduction into the body to prevent the diseases by stimulating antibodies against it. ओके, सो जे पण आपल्या अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. ओके, सो अँटीबॉडी काय करतात, त्याला अगेन्स्ट वर्क करतात, त्याला आपण वॅक्सिनेशन असं म्हणतो. टाईप्स ऑफ वॅक्सिनेशन कोणते कोणते आहे, लाईफ वॅक्सिनेशन असेल, टॉक्झॉइड वॅक्सिनेशन असेल, किल वॅक्सिन असेल, प्युरिफाईड वॅक्सिन असेल. ओके, सो आपण एक एक करून नंतर बघूयात. ओके, नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहेत. नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्रामचे काही माइलस्टोन आहे. एक्सपेक्टेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन इन 1978 मध्ये स्टार्ट झाला होता. ओके, UPI प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन, युनिव्हर्सल प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन ही 1985 मध्ये स्टार्ट झाला होता. ओके, CSSM ओके 1992 मध्ये. ओके, नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंडर कोणता प्रोग्राम स्टार्ट झाला होता, 2005 मध्ये नॅशनल immunization program. Okay, so under the immunization program, government of India provided by vaccination to the 12 vaccine preventable diseases in which are the area following like diphtheria, hepatitis, tetanus, polio, measles, rubella, rotavirus, hepatitis B, त्यानंतर meningitis, tuberculosis, pneumonia, Japanese encephalitis. ओके, या 12 वॅक्सिन जे आहेत त्या प्रिव्हेंट करतात. ओके, प्रिव्हेंटेबल डिसीजसाठी ह्या वॅक्सिनेशन आपण घेतो. त्यानंतर नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल कोणते कोणते. ओके, सो नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये ॲट बर्थ आपण BCG वॅक्सिन देतो, OPV वॅक्सिन देतो. ओके, इंट्राडर्मल देतो आणि ओरली देतो. ओके, OPV वॅक्सिन. त्यानंतर 6 वीकमध्ये आपण देतो OPV वॅक्सिन, म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन, फर्स्ट डोस देतो आपण ओरली. त्यानंतर डिप्थेरिया देतो, DPT, पर्ट्युटिस आणि टिटॅनस आपण फर्स्ट डोस देतो इंट्रामस्क्युलर इन 6 वीकमध्ये. त्यानंतर 10 वीकमध्ये आपण कोणते वॅक्सिनेशन देणार. ओके, तर 10 वीकमध्ये असणार OPV वॅक्सिन आपण सेकंड डोस देतो ओरली, आणि DPT वॅक्सिन आपण सेकंड डोस देणार IM. 14 वीकमध्ये आपण OPV थर्ड डोस देणार, डिप्थेरिया, पर्ट्युटिस आणि टिटॅनस आपण थर्ड डोस देणार IM.
9 to 12 मंथ म्हणजे आपण मिझल्स देणार, मिझल्स वॅक्सिन्स आणि व्हिटॅमिन ए आपण त्या ठिकाणी वॅक्सिनेशन प्रोव्हाइड करणार ओके. व्हिटॅमिन ए आपण हे ओरली देणार आणि मिझल्स वॅक्सिन्स ही आपण सबक्युटेनियस देणार. 16 to 24 मंथ म्हणजे आपण ओरल पोलिओ वॅक्सिन देणार ओरली. DPT आपण देणार IM. 5 इयर्सपर्यंत आपण देणार DT. त्यानंतर IM आपण देणार त्याला. 10 इयर्सपर्यंत आपण देणार TT टिटॅनस इंट्रामस्क्युलर. 16 इयर्समध्ये आपण TT देणार IM. प्रेग्नंट वुमनमध्ये आपण देणार ॲज पर एज ऑफ प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट TT डोस डोस देणार आपण IM. फर्स्ट मंथ आफ्टर फर्स्ट डोस आपण देणार सेकंड डोस ऑफ TT IM. त्यानंतर प्रिव्हियसली व्हॅक्सिनेशन असेल विदिन 3 इयर्समध्ये आपण TT बूस्टर त्यांना देतो IM. BCG बॅसिलस वॅक्सिन ओके. सो या टाईप ऑफ वॅक्सिन आपल्याला प्रोव्हाइड करतो आपण इन इम्युनायझेशन शेड्यूल अंडर ओके. त्यानंतर आपण बघू BCG वॅक्सिन म्हणजे काय. BCG वॅक्सिनचे पर्पजेस काय ओके. सो इट इज अ प्रिव्हेंशन अगेन्स्ट TB. ऑल्सो यूज फॉर द माउंटेज टेस्ट कॅन बी गिवन इमिडिएटली आफ्टर द बर्थ ओके. सो BCG वॅक्सिन काय करणार, TBला प्रिव्हेंट करणार. सोर्सेस ऑफ लाईव्ह अटेंटिव्ह बोविन फ्रॉम ऑफ एम ट्युबरकल बॅसिला अवेलेबल इन द टू फॉर्म लिक्विड अँड फ्रीज ड्राईड ओके. सो याचे सोर्सेस कोणत्या फॉर्ममध्ये आहे, फ्रीज फॉर्ममध्ये आहे आणि ड्राय फॉर्ममध्ये ओके. सो इनिशियल डोस आपण केव्हा देतो, ॲज अर्ली ॲज पॉसिबल 1 year ऑफ द एज ओके. सो डोज अँड साईड ऑफ कोणती आपली 0.1 ml आपण देतो, 0.05 ml अंटील 1 month ऑफ एज. इंट्राडर्मल आपण देतो लेफ्ट आफ्टर आर्ममध्ये. फ्रीज ड्राईड इज मोर स्टेबल ओके. सो डायल्युटेड कसं करतो आपण BCG वॅक्सिनला, नॉर्मल सलाईनमध्ये ओके. त्यानंतर आपण देणार आहेत हेपॅटायटिस B वॅक्सिन. हेपॅटायटिस B वॅक्सिन आपण 24 hour विदिन लाईफमध्ये देतो 0.5 ml मध्ये. ते आपण इंट्रामस्क्युलर देतो. अँटेरोलॅटरल ॲस्पेक्ट ऑफ मिड थाय रेस्ट 3 डोसेस ॲट 6 week, 10 week अँड 14 week ओके. सो आपण याची साईट कोणती आहे, मिड थायमध्ये आपण ॲडमिनिस्टर करतो आणि आपण रेस्ट ऑफ जे पण डोस आहे त्याचे आफ्टर दॅट 6 week मध्ये देणार, 10 week मध्ये देणार आणि 14 week मध्ये देणार. इट शुड बी स्टोअर ॲट 2 to 8 degrees Celsius मध्ये आपण स्टोअर करतो. फर्स्ट ml इन ॲडल्ट्स, 1 ml इन ॲडल्ट, 0.5 ml इन चिल्ड्रन्स, डिक्रीज इन 10 years old गिवन फॉर द IM ओके. IM इंजेक्शन आपण हेपॅटायटिस Bचं देतो ओके. सो MR मिझल्स रुबेला. सो पर्पजेस काय आहे, मिझल्स वॅक्सिन इज गिवन ॲज द प्रोटेक्शन अगेन्स्ट द मिझल्स ओके. जे पण मिझल्सला आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी मिझल्स वॅक्सिन आपण देतो. मिझल्स रुबेला वॅक्सिन कॅन बी प्रिव्हेंटेड बोथ मिझल्स अँड रुबेला ओके. सोर्सेस काय आहे, दिस इज लाईव्ह अटेंटिव्ह वॅक्सिन. इट कॅन बी स्टोअर इन कोल्ड, ड्राय ऑर फ्रीज फ्रोझन कंडिशनमध्ये आपण त्याला स्टोअर करून ठेवतो. कोल्ड अँड ड्राय म्हणजे आपण त्याला प्रॉपरली स्टोअर करून ठेवतो इन मिझल्स रुबेला वॅक्सिन ओके. त्यानंतर डोस अँड रूट काय मिझल्स रुबेलाचा, 0.5 ml आपण देतो सबक्युटेनस इंजेक्शनमध्ये. पर्पजेस काय आहे, जॅपनीज इन्सेफलायटिस ओके, हे आपण वॅक्सिन देणार आहे. वॅक्सिन इज गिवन फॉर द प्रोटेक्शन ऑफ अगेन्स्ट जॅपनीज इन्सेफलायटिस व्हायरस ओके. 3 type of Japanese encephalitis vaccines are available, but in India cell culture based in live attenuated vaccine SA4042 is used under the immunization program. And adult Japanese encephalitis vaccine is given in the endemic district okay. सो जॅपनीज इन्सेफलायटिस वॅक्सिन ही आपण प्रोव्हायडेशन करतो ओके. सो त्याचा जो डोस आहे तो 14-14-2 हा असा फॉलो केला जातो. मेथड ऑफ कसं आहे, लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन इज गिवन ॲज द सबक्युटेनियस इन 2 doses. फर्स्ट डोस इज शेड्यूल ॲट 9 month or 9 to 12 month of age and second dose is given the 16 to 24 month of the age. किल वॅक्सिन इज गिवन द इंट्रामस्क्युलर ओके. सो याची मेथड आहे जॅपनीज इन्सेफलायटिसचे 9 to 12 month मध्ये आपण देतो ओके. 9 to 12 month मध्ये आपण व्हिटॅमिन ए फर्स्ट डोससुद्धा आपण त्या ठिकाणी देतो ओके. ॲडवर्स इव्हेंट फॉलोइंग इन इम्युनायझेशन. वॅक्सिन रिॲक्शन काय असणार आहेत, वॅक्सिन रिॲक्शन कॉम्प्रिहेन्सिव्ह वॅक्सिन प्रोडक्ट रिलेटेड टू रिॲक्शन अँड द वॅक्सिन क्वालिटी डिफेक्ट रिॲक्शन ओके. वॅक्सिन काय करणार आहे, ही प्रोडक्ट आहे जसं की सम रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शनला किल करण्यासाठी आपण ती रिॲक्शन यूज करतो. वॅक्सिन रिॲक्शन इज डिफाइन्ड ॲज इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स टू द इनहेरिटेड प्रॉपर्टीज ऑफ द वॅक्सिन इवन वेन वॅक्सिन इज प्रिपेअर, हँडल अँड ॲडमिनिस्टर्ड करेक्टली. लोकल अँड सिस्टमिक रिॲक्शन कॅन ऑफर्स ओके. सो वॅक्सिन आपण देतो प्रॉपरली आपण जे पण फॉलोअप करतो ओके त्यामध्ये ओके. प्रॉपरली आपण ॲडमिनिस्टर करतो, इंट्रामस्क्युलर असेल ओके, सबक्युटेनियस असेल ओके, ओरली असेल ओके. सो या टाईपमध्ये आपण त्यांच्यामध्ये
इन्व्हॉल्वमेंट करतो. ओके. सो इम्युनायझेशन एरर रिलेटेड टू रिॲक्शन काय असणार आहे? इट ऑकर्स ड्यू टू एरर इन व्हॅक्सिन प्रिपरेशन. It occurs due to error in vaccine preparation, handling, storage or administration. It can be cluster of event. ओके. सो या ठिकाणी एरर कोणतं असणार आहे रिलेटेड टू वॅक्सिनेशनच्या? ओके. प्रिपरेशन ऑफ हँडलिंग असेल. ओके. हँडलिंग ज्यावेळेला आपण हँडलिंग करतो वॅक्सिनेशनला. ओके. विच टाईप ऑफ हँडलिंग करतो? स्टोरेज और ॲडमिनिस्टर करतो आपण त्या ठिकाणी. ओके. आणि इट कॅन बी क्लस्टर ऑफ इव्हेंट. इट इज ऑल्सो नोन ॲज प्रोग्राम एरर्स जे आर लार्जली प्रिव्हेंटेबल. ओके. सो हे प्रोग्राम अरेंज एरर असतात, त्यामुळे त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन करतात. ओके. मॉनिटर करतात आणि त्या ठिकाणी आपण त्यांना प्रॉपरली एरर जे आहे ते प्रिव्हेंट करतो. सो त्यानंतर आहे सम इम्युनायझेशन प्रोग्राम एरर्स अँड AEFI. ओके. सो नॉन स्टेरल इंजेक्शन असेल. ओके. रिकन्स्ट्रक्शन एरर असेल. ओके. इंजेक्शन अँड इनकरेक्ट साईट असेल. वॅक्सिन ट्रान्सपोर्ट अँड स्टोअर करेक्टली असेल. ओके. कॉन्ट्रा इंडिकेशन इग्नोरन्स असेल. ओके. सो त्या ठिकाणी आपण त्या टाईपमधून त्यांना एररला प्रिव्हेंट करू शकतो. ओके. त्यानंतर इम्युनायझेशन अँझायटी रिलेटेड टू रिॲक्शन असेल. ओके. इम्युनायझेशन आपण ज्यावेळेला करतो तो अँझायटी होणार, त्या ठिकाणी रिॲक्शन काय असणार? फेंटिंग, वॉमिटिंग असू शकते, कन्व्हल्जन असू शकतात. ओके. फिअरनेस असू शकतो, हायपरव्हेंटिलेशन असू शकतं, कोइन्सिडेंटल इव्हेंट असू शकतं. ओके. सम इंजुरी असू शकते त्या ठिकाणी. ओके. त्यानंतर आपण कोल्ड चेन बघणार. कोल्ड चेन इट इज सिस्टमिक स्टोरिंग अँड ट्रान्सपोर्टिंग द वॅक्सिन ॲट लो टेम्परेचर फ्रॉम द प्लेस ऑफ मॅन्युफॅक्चर टू द ॲक्च्युअल वॅक्सिन साईट ऑफ इट इज कॉल्ड अ कोल्ड चेन. ओके. सो कोल्ड चेन काय करतात? मेंटेनिंग ऑफ जे पण टेम्परेचर आहे वॅक्सिनेशनचं त्या ठिकाणी मेंटेन करतात. ओके. स्लो टेम्परेचरमध्ये, त्याला आपण कोल्ड चेन असं बोलतो. ओके. सो कोल्ड चेन या ठिकाणी इक्विपमेंट ऑफ कोल्ड चेन काय? आईस कॅरियर असणार आहेत, त्यानंतर वॉक इन फ्रीजर असणार आहेत, त्यानंतर डीप फ्रीजर असणार आहेत. ओके. आईस लाईन रेफ्रिजरेटर असणार आहेत. ओके. रोल ऑफ नर्स काय? कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचे इम्युनायझेशनमध्ये प्रॉपरली डॉक्युमेंटेशन करायचं. ओके. रिड्युसिंग द AEFI. ओके. जे पण एरर्स आहे. ओके. किंवा मिक्सिंग रेट असेल ती प्रॉपरली डिक्रीज करायची. स्टरलायझेशन अँड ॲप्रोप्रिएटनेस ऑफ द सिरिंज अँड निडल्स. ओके. सो वन टाईमच यूज आपण सिरिंज करायची आणि निडल त्या ठिकाणी यूज करायची. ओके. सो एरर जे आहे ते आपण रिड्यूस करायचे. फॉलो कोल्ड चेन असेल. ओके. सो कोल्ड चेनला आपण फॉलो करायचं ॲज पर टेम्परेचर असेल. ओके. समटाईम हाय टेम्परेचरमध्ये आपण जर का वॅक्सिनेशन ठेवलं तर त्याचा एक्सपायर होऊ शकतं किंवा त्यांचा कलर कोड आपण चेंज होऊ शकतो. त्यामुळे आपण ती यूज करणार आणि त्या पेशंटमध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन जर का असेल. ओके. सो त्या ठिकाणी आपल्याला त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे. ओके. काउन्सिलिंग करायची मदर्सला. ओके. डाटा रेकॉर्डिंग करायची, रिपोर्टिंग करायची. ओके. सो प्रॉपरली इन कॉम्प्युटरमध्ये किंवा आपल्याला व्हायटल स्टॅटिस्टिक्समध्ये प्रॉपरली डाटा मेंटेनिंग करायचं इन चिल्ड्रन्समध्ये किती वॅक्सिनेशन डन झालेलं आहे. ओके. ॲट डेट असेल, त्यांचा टाईम असेल. ओके. सो त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली त्यांचं मेंटेन प्रॉपरली करायचं. ओके. मॉनिटर करायचं. ओके. सो या ठिकाणी आपला इम्युनायझेशन कंट्रोल प्रोग्राम होता. इम्युनायझेशन प्रोग्राम आपण या ठिकाणी बघितलेला आहे. सो त्यामध्ये आपण बघितलं युनिव्हर्सल इम्युनायझेशन शेड्यूल, आपण प्रोग्राम पण या ठिकाणी बघितला आहे. ओके. सो का हा प्रोग्राम करतात? कारण की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केले होते सम वॅक्सिनेशन. ओके. फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ जे पण डिसीजेससाठी आणि प्रमोशन ऑफ गुड हेल्थसाठी. ओके. सो या ठिकाणी आपला टॉपिक हा संपलेला आहे इम्युनायझेशन प्रोग्रामबद्दल. सो थँक्यू सो मच सर्वांना, तुम्ही ही लेक्चर अटेंड केलं त्यासाठी. ओके. थँक्यू सो मच.